आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून। आज 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन। हरिद्वारच्या पतंजली आश्रमामध्ये रामदेव बाबा यांची योगासनं, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगरमध्ये योगाभ्यास करणार। जागतिक योग दिनाचं औचित्य साधत भारतीय लष्कराच्या जवानांचा योगाभ्यास। उत्तर सीमेवरील बर्फाळ भागामध्ये जवानांचा योगा। नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर देखील आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह। 2000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा योगासनामध्ये सहभाग। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची देखील उपस्थिती। नवी मुंबईमध्ये एनसीसी आणि भारतीय सैन्याकडून सामूहिक योग सत्र। नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियम इथं योग सत्राचं आयोजन। जागतिक योग दिनानिमित्त मुंबई महापालिकेकडून योगा बाय द वे कार्यक्रमाचं आयोजन। मरीन ड्राईव्हवर योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन। रत्नागिरीमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा। तटरक्षक दलाच्या जवानांचा योग दिनी सहभाग। बिनशर्त पाठिंबा दिला नसता तर तुम्ही बिनशर्त उघडे पडला असता। दहिसरमध्ये मनसेकडून बॅनरबाजी। 21 वर्षांपूर्वीच्या शिवसेना कार्याध्यक्ष निवडीचा दाखला देत मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका। वरळीमध्ये बिनशर्त पाठिंबा घेऊन मुलाला आमदार बनवलं हे विसरायला लावू नका। बिनशर्तवरील टीकेवर अमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। आदित्य ठाकरेंसाठी मनसेनं पाठिंबा मागितला नव्हता। मनसेकडून उद्धव ठाकरेंवर होणाऱ्या टीकेला किशोरी पेडणेकर यांचं प्रत्युत्तर। येणाऱ्या विधानसभेला पानसट जोक मारणाऱ्यांचे कपडे लोक शाबूत ठेवणार नाहीत। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा उद्धव ठाकरे यांच्या बिनशर्त या टीकेला प्रत्युत्तर। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये अमित ठाकरे सक्रिय, तर अमित ठाकरेंच्या मागे संपूर्ण महायुती। अमित ठाकरेंच्या भीतीनं काहींची हवा गेली आहे। प्रसाद लाड यांचा आदित्य ठाकरेंना टोला। शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची आज पुण्यामध्ये बैठक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार खासदारांना मार्गदर्शन करणार। लोकसभेतील पराभवाचं खापर फोडण्यावरून महायुतीमध्ये जुंपली। मेळाव्यानंतर शिंदे गट आक्रमक। भाजप आणि अजित पवार गट शिंदे गटाच्या निशाण्यावर। जागा वाटपावरून महायुतीमध्ये दावे प्रतिदावे। भाजपनं विधानसभेमध्ये आम्हाला समसमान जागा द्याव्या। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांची मागणी। विधानसभेच्या जागा वाटपाचा निर्णय महायुतीमध्ये तिन्ही नेते मिळून घेतील। जागा वाटपाचा अंतिम निर्णय दिल्लीमध्ये होईल। रामदास कदम यांच्या मागणीवर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। भाजपनंतर अजित पवार शिंदे गटाच्या निशाण्यावर। अजितदादा उशिरा आले असते तर आम्हाला 9 मंत्रिपदं मिळाली असती। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचं वक्तव्य। अजितदादा वेळेवर आले म्हणूनच तुमची लंगोट तरी वाचली। दादा आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयामध्ये गोसावी बनून फिरावं लागलं असतं। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या टीकेला अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर। रायगडची जागा तटकरेंना मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न केले। सुनील तटकरे माझ्यामुळे निवडून आले। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा दावा। तर सुनील तटकरे रामदास कदमांमुळे जिंकले हे चुकीचं। शिंदेंनी रामदास कदमांच्या जिभेला लगाम लावावा। अजित पवार गटाचे उमेश पाटील यांची शिंदेंकडे मागणी। विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी 288 पैकी 155 जागा जिंकणार। शरद पवार यांचा दावा। तर लोकसभेसारखीच विधानसभेला देखील रणनीती आखावी लागणार असल्याचं पवारांचं वक्तव्य। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतमोजणीला नवीन वळण। सुजय विखे पाटील यांची निवडणूक आयोगाकडे 40 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी। विखेंनी 18,88,000 रुपयांचं शुल्क देखील भरलं। सुजय विखे यांच्याकडून केंद्रीय यंत्रणांवरच आक्षेप। सुजय विखेंनी पराभव स्वीकारावा। विखेंच्या पडताळणीच्या मागणीनंतर निलेश लंकेंचा टोला। विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक स्थगितीसाठी ठाकरे गट कोर्टामध्ये जाण्याची शक्यता। आमदार अपात्रता सुनावणी प्रलंबित असताना निवडणूक घेणं घटनाबाह्य। ठाकरे गटाचा दावा। पदवीधर मतदान नोंदणीवर ठाकरे गटाचा आक्षेप। आम्ही भरलेले अर्ज ठरवून बाद करण्यात आले। ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचा आरोप। हिंदू बांधवांनो म्हणणं आता उद्धव ठाकरे यांना बोचतंय का? भाजपचे नेते रावसाहेब दानवेंचा ठाकरेंना खोचक सवाल। ठाकरे आता कसं बोलतील? त्यांच्या बाजूला फारुख अब्दुल्ला होते। दानवेंची टीका। अमोलचा पराभव संशयास्पद। भ्रष्ट निर्णय अधिकारी का नेमला? शिंदे गटाच्या गजानन कीर्तीकर यांचा सरकारला खर्च आहे।